नमस्कार. आज आपण अत्यंत टेस्टी असा मावा केक बघणार आहोत. शिवाय आपण हा केक कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यामुळे बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांच्याकडे OTG नाही आहे, त्यांना देखील हा केक बनवता येऊ शकतो. तर त्यासाठी मी ते पातेल्यामध्ये अर्धा कप पिठी साखर आणि अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली. त्यातच मी 2 टीस्पून एवढा रवा टाकून घेतलेला आहे आणि अर्धा कप दूध टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक पाव चमचा एवढं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी आपल्याला जायफळ वेलची पूड टाकून ती व्यवस्थित मिक्स करायची आणि झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटांसाठी हे मिश्रण बाजूला ठेवायचे. 5 मिनिटांनंतर यात मी 75 ग्राम एवढं बटर टाकून घेणार आहे. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही 50 ml एवढं तेलही टाकून घेऊ शकता. थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि येलो कलर मी टाकलेला आहे. आता हे आपल्याला कट अँड फोल्डच्या मेथडने मिक्स करून घ्यायचे. इथे मी 75 ग्राम एवढा मावा घेतलेला आहे, तो आपल्याला यात क्रश करून टाकायचा आहे. खूप छान असा टेस्टी हा जो केक आहे तो लागतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. हाफ टीस्पून मी बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे. तो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे. साधारण आपल्याला इथे 1 ते पाऊण कप इतकं दूध लागतं. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून आपल्याला कुकरमध्ये हे जे बॅटर आहे ते ठेवून घ्यायचं. एक 30 ते 35 मिनिटांसाठी आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. 30 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात किती छान असा टम्म फुगलेला आपला केक बनवून तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. स्पॉन्जीनेस बघा केकचा.